स्वामी समर्थ. आजचा संदेश आहे कदाचित तुमच्यासाठीच आहे, म्हणून काही क्षण शांत बसा आणि हा संपूर्ण संदेश मनापासून ऐका. कारण कधीकधी आपल्याला मनात असं काही प्रश्न असतात ज्याची उत्तरं आपल्याला कुठंच मिळत नाहीत. आपण कितीही लोकांशी बोललो, कितीही विचार केला तरी मनातली चिंता कमी होत नाही. कधी घरातील परिस्थितीचा चिंता, तर कधी पैशांची चिंता, कधी नोकरीची चिंता, कधी मुलांच्या भविष्याची चिंता असते, कधी एखाद्या नाताची चिंता असते आणि कधी कधी तर सगळं ठीक असूनही मनाच्या आत एक अस्वस्थता असते. अशा वेळी फक्त एकदा डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझ्या मनात काय आहे हे मला कोणाला सांगण्याची गरज नाही, कारण माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती आहे. माझ्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला माहिती आहेत. माझ्या मनातील भीती तुम्हाला माहिती आहे. माझे प्रयत्न तुम्हाला माहिती आहेत. माझी स्वप्न तुम्हाला माहिती आहेत आणि माझ्या आयुष्यात मी कितीही संघर्ष केला आहे हेही तुम्हाला माहिती आहे. स्वामी, मला फक्त एवढीच शक्ती द्या की कोणत्याही परिस्थितीत माझा विश्वास डळमळू नये. माझ्या मनाला शांतता द्या, माझ्या विचारांना योग्य दिशा द्या आणि माझ्या आयुष्यात जे योग्य आहे ते योग्य वेळी माझ्यापर्यंत पोहोचू द्या. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं चालत नाही. आपण काहीतरी ठरवतो पण परिस्थिती वेगळंच दाखवते. आपण एखादं स्वप्न पाहतो पण ते पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागतो. आपण एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो पण कधीकधी तीच व्यक्ती आपल्याला दुखावते. आपण मनापासून एखादं काम करतो पण त्याचा परिणाम लगेच दिसत नाही आणि मग मनात प्रश्न येतो, स्वामी, माझी परीक्षा का घेत आहेत? पण लक्षात ठेवा, प्रत्येक अडचण ही शिक्षा नसते. काही अडचणी आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात, काही अडचणी आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी येतात आणि काही अडचणी आपल्याला आयुष्यातून चुकीच्या गोष्टी दूर करण्यासाठी येतात. म्हणून आज तुमच्या आयुष्यात काहीतरी कठीण चालू असेल तर घाबरू नका, स्वतःला कमजोर समजू नका आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हार मानू नका. कारण तुमची आजची परिस्थिती म्हणजे तुमचं संपूर्ण आयुष्य नाही. आजचा दिवस कठीण असू शकतो पण उद्याचा दिवस वेगळा असू शकतो. आज तुम्हाला मार्ग दिसत नसेल पण उद्या त्याचा मार्गावर प्रकाश दिसू शकतो. पण विश्वास ठेवायला शिका. श्री स्वामी समर्थ. कधीकधी आपल्याला वाटतं, मी एवढं सगळं केलं तरी माझं काम का होत नाही? मी इतकी प्रार्थना केली तरी माझी इच्छा का पूर्ण होत नाही? मी कोणाचं वाईट केलं नाही तरी माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का? पण स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा. आपल्याला एखादी गोष्ट आत्ताच हवी असते पण कदाचित ती गोष्ट आत्ताच मिळणं आपल्याला हिताचं नसतं. आपल्याला हे दिसत नाही पण काळाच्या पुढचं स्वामींनी माहिती असतं. म्हणून स्वामींकडे प्रार्थना करताना फक्त असं म्हणू नका, स्वामी मला हेच हवं आहे. याऐवजी असं म्हणा, स्वामी, मला जे हवं आहे ते जर माझ्यासाठी योग्य असेल तर ते मला योग्य वेळी द्या आणि जे माझ्यासाठी योग्य नसेल त्यापासून मला दूरच ठेवा. ही प्रार्थना मनापासून करा. कारण कधीकधी आपण ज्या गोष्टींसाठी खूप रडतो तीच गोष्ट न मिळणं आपल्याला आयुष्यासाठी चांगलं ठरतं आणि काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर आपल्याला जाणवतं, त्यावेळी जर माझी इच्छा पूर्ण झाली असती तर कदाचित माझं आयुष्य वेगळंच झालं असतं. म्हणून विश्वास ठेवा, स्वामींच्या निर्णयावर विश्वास ठेवा, तुमच्या प्रयत्नांवर थांबू नका आणि योग्य वेळेची वाट पहा. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्या सध्या घरात काही समस्या असतील तर रोज घरात प्रेमाने बोला, राग कमी करा, एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण घर मोठं असण्यापेक्षा घरातली माणसांच्या मनात प्रेम असणं महत्त्वाचं आहे. स्वामींचं नाव घेताना आपल्या घरातील माणसांशी चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. देवाची भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही. आपल्याला वागण्यात प्रेम असणं, आपल्या बोलण्यात नम्रता असणं, गरजूंना मदत करणं आणि कोणाचं मन जाणून बुजून दुखावणं ही सुद्धा भक्तीच नाही आहे. भक्ती म्हणजे काय? जी आपण स्वतःहून दुसऱ्याचं मन नाही दुखवायचं. आपण जर म्हणू की याचं मन दुखवलं तर मला आनंद भेटेल, त्याच्यात काहीच अर्थ नाही आहे. म्हणून आजपासून एक छोटासा प्रयत्न करा. कोणी तुमच्यावर रागावलं तर लगेच उत्तर देऊ नका. काही क्षण शांत राहा. कोणी तुमच्याशी चुकीचं बोललं तरी तुम्ही चुकीच्या पद्धतीने उत्तर देऊ नका. कारण समोरच्याची चूक सुधारताना आपण स्वतःची चूक करू नये. श्री स्वामी समर्थ. कदाचित तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जिची तुमची
जिची तुम्ही अजूनही वाट पाहतात. कदाचित एखादा फोन, एखादा संदेश, एखादं उत्तर किंवा एखादी माफी तुम्हाला अजूनही हवी असेल. पण स्वतःला सतत त्या प्रतीक्षेत अडकवून ठेवू नका. ज्याला तुमची किंमत आहे तो तुमच्यापर्यंत येईल. ज्याला तुमची काळजी आहे तो तुमची काळजी घेईल. आणि ज्याला तुमचं मन समजून घ्यायचं आहे तो तुमच्या मनाला वारंवार दुखवणार नाही. म्हणून स्वतःला जपा. तुमच्या मनाची किंमत ओळखा. आणि ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्या मागे स्वतःचं आयुष्य वाया घालवू नका. स्वामी समर्थ तुमच्यासाठी योग्य लोकांना तुमच्या आयुष्यात आणतो आणि तुमच्यासाठी योग्य नाही त्यांच्यापासून तुम्हाला योग्य वेळी दूर ठेवतो. श्री स्वामी समर्थ. आता पैशांबद्दल एक गोष्ट सांगतो. आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे, पण पैशाची चिंता करताना मनाची शांतता गमावू नका. जर सध्या आर्थिक अडचण असेल तर घाबरू नका. तुमच्या परिस्थितीचा शांतपणे विचार करा. कुठे खर्च कमी करता येईल ते पहा. नवीन कामाची संधी शोधा. तुमच्या कौशल्याचा उपयोग करा आणि शक्य ते सर्व प्रामाणिक प्रयत्न करा. देवांवर विश्वास ठेवा. प्रयत्नही करा. कारण स्वामींवर विश्वास ठेवण्याचा अर्थ हातावर हात ठेवून बसणे नाही. स्वामींचं नाव घेऊन पुढे चालत राहणे हेच खरं धैर्य आहे. आज परिस्थिती कशीही असेल, कठीण असेल, पण कायम अशीच राहणार नाही. पाण्यावर कितीही लाटा आल्या तरी काही वेळाने पाणी शांत होतं. तसंच आयुष्यही आहे. आज मनात वादळ असेल पण एक दिवस शांतता नक्की येईल. फक्त स्वतःला सांभाळा. जर तुम्ही आज खूप थकले असाल तर स्वतःला थोडा वेळ द्या. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच मिळाली पाहिजेत असं नाही. सगळ्या समस्या आजच सुटल्या पाहिजेत असंही नाही. काही गोष्टींना वेळ लागतो, काही नात्यांना वेळ लागतो, काही स्वप्नांना पण वेळ लागतो, काही जखमा भरायला पण वेळ लागतो आणि काही उत्तरांना वेळ लागतो. म्हणून स्वतःवर राग करू नका. तुम्ही उशिरा पोहोचत आहात असं समजू नका. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. कोणाचं आयुष्य लवकर स्थिर होतं, कोणाचं थोडं उशिरा होतं, कोणाला लवकर यश मिळतं, कोणाला अनेक वर्षांनी यश मिळतं. पण प्रयत्न करावे लागतात. पण याचा अर्थ असा नाही की तुमचं नशीब खराब आहे. तुमचा प्रवास फक्त वेगळा आहे. म्हणून दुसऱ्याशी स्वतःची तुलना करू नका. तुमच्या वाटेवर चालत राहा. स्वामींचं नाव घेत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवत राहा. आजपासून सकाळी उठल्यावर एक छोटी प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ, आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण. माझ्याकडून कोणाचं वाईट होऊ देऊ नका. माझ्या मनात चांगले विचार राहू द्या. माझ्या हातून चांगली कर्मे घडू द्या. माझ्या कुटुंबाला सुख आणि शांती द्या. माझ्या आयुष्यातील योग्य मार्ग मला दाखवा आणि माझं मन मजबूत करा. इतकी छोटी प्रार्थना पण मनापासून केली तर दिवसाची सुरुवातच सकारात्मक विचारांनी होईल. आता तुमच्या मनात ही जी इच्छा आहे ती मनातल्या मनात स्वामींना सांगा. कोणाला सांगण्याची गरज नाही आहे. स्वामींना सगळं माहिती आहे. तुम्हाला नोकरी हवी असेल तर मनात सांगा. तुम्हाला व्यवसायात यश हवे असेल तर मनात सांगा. तुमच्यासाठी मुलांसाठी काही इच्छा असेल तर मनात सांगा. तुमच्या घरासाठी काही इच्छा असेल तर ती पण मनात सांगा. कारण आपण अगर दुसऱ्यांना सांगतो तर ते आपली चेष्टा करतात. तुम्हाला फक्त मन शांती हवी असेल तरी ती इच्छा स्वामींची चरणी ठेवा आणि शेवटी फक्त एवढं म्हणा, स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे तेच करा. माझ्यावर तुमची कृपा दृष्टी कायम ठेवा. श्री स्वामी समर्थ. एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही आजच्या काळामध्ये मागे वळून पाहाल आणि म्हणाल, मी खूप घाबरलो होतो पण मी त्या काळातून बाहेर आलो. मला वाटलंच होतं हे कधी संपणार नाही, पण तेही संपलं. मला वाटलं होतं माझं आयुष्य इथंच थांबेल, पण पुन्हा कधी सुरुवात झाली नाही. म्हणून आज हार मानू नका. कारण कदाचित तुमच्या आयुष्यातील चांगला काळ तुमच्या कल्पनेपेक्षाही जवळ असेल. तुम्हाला फक्त आणखी थोडं धैर्य आणि मेहनत ठेवावं लागेल. आणखी थोडं प्रयत्न करावा लागेल आणि स्वामींच्या नावावर विश्वास ठेवायचा आहे. आज या क्षणी तुमच्या मनातील सगळ्या चिंता स्वामींच्या चरणी ठेवा. जे झालं ते बदलता येणार नाही. जे उद्या होणार आहे ते अजून आपल्या हातात येणार नाही. पण आजचा दिवस आपल्या हातात आहे. म्हणून आज चांगला विचार करा. आज चांगलं बोला. आज चांगलं कर्म करा. आज कोणाचं मन दुखू नका आणि शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करा. एखाद्याला प्रेमाने 2 शब्द बोला. कारण आपण दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद देतो तेव्हा आपल्या मनातही समाधान निर्माण होतं. आता शेवटी स्वामींच्या चरणी एक प्रार्थना करूया. स्वामी समर्थ, या संदेशापर्यंत पोहोचलेल्या प्रत्येक व्यक्तीवर तुमची कृपा राहू द्या. ज्याच्या मनात चिंता आहे त्याला धीर द्या. ज्याच्या डोळ्यात अश्रू आहेत त्याला आधार द्या. ज्याचं मन तुटलंय त्याला पुन्हा हसण्याची ताकद द्या. ज्याच्या घरात
अडचणी आहेत त्यांना त्या अडचणीवर मात करण्याची शक्ती द्या. ज्याला आर्थिक अडचण आहे त्याला योग्य मार्ग आणि योग्य संधी मिळू द्या. ज्याला नोकरी हवी आहे त्याला योग्य संधी मिळू द्या. ज्याचा व्यवसाय अडचणीत आहे त्याला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या. ज्याच्या नात्यामध्ये दुरावा आहे त्यांच्या मनात प्रेम आणि समजूत निर्माण होऊ द्या. ज्याच्या आयुष्यात अंधार आहे त्यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश येऊ द्या. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रत्येकाच्या मनात तुमच्या विश्वास असेल तर कायम राहू द्या. श्री स्वामी समर्थ. आजची चिंता तुमच्या चरणी, आजचं दुःख तुमच्या चरणी, आजची भीती तुमच्या चरणी आणि उद्याची आशा तुमच्या चरणी. आम्ही प्रयत्न करत राहू, आमचं कर्म करत राहू आणि परिणाम तुमच्यावर सोपवू. कारण तुम्ही आमच्यासोबत आहात ही भावना मनात असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटणार नाही. म्हणून स्वतःला एक वचन द्या, मी हार मानणार नाही, मी प्रयत्न सोडणार नाही, मी माझा विश्वास सोडणार नाही. आणि कितीही कठीण वेळ आली तरी मी म्हणत राहीन, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुमच्या जीवनात सुख येऊ दे, तुमच्या घरात शांती येऊ दे, तुमच्या मनाला समाधान मिळू दे, तुमच्या मनाला प्रत्येक चांगल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळू दे आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधारानंतर नवीन प्रकाशाची सुरुवात होऊ दे. जर तुमच्या मनात स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीपर्यंत पोचवा. कदाचित त्यालाही किंवा तिलाही आज या संदेशाची गरज असेल तर. शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठी. हार मानू नका, प्रयत्न थांबवू नका, स्वामींवर विश्वास ठेवा आणि मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण झाली असेल तर कमेंटमध्ये लिहा तुमची इच्छा आणि श्री स्वामी समर्थ.